तर पुढच्या बातमीकडे मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रविवारी 8 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे। तर मुंबईमध्ये जिजामाता उद्यानामध्ये सुंदर असं हे पुष्प प्रदर्शन भरलेलं आहे। वाद्यांच्या आकारातले या ठिकाणी सगळी आरास करण्यात आली आहेत आणि विविध रंग फुलं आहेत, या फुलांनी सगळी आरास केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। तुम्ही जर वृक्षप्रेमी असाल तर सध्या मुंबईकरांसाठी एक पर्वणी राणीबाग घेऊन आलेली आहे। माझ्या मागे तुम्ही सुंदर फुलांनी साकारलेली ही वाद्य बघता आहात। यामध्ये मृदुंग आहे, टाळ आहे, वीणा आहे, तबला आहे, बासरी, सनई, यासोबतच सॅक्सोफोन, गिटार आणि वीणा यांसारखी वाद्य ही सुद्धा फुलांमध्ये सजवण्यात आलेली आहेत। हा आहे पुष्पोत्सव जो मुंबई महापालिकेद्वारे दरवर्षी राणीबागेमध्ये आयोजित केला जातो। यंदाचं पुष्पोत्सवाचं हे 29वं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की संदेश दिला जातोय तो म्हणजे वनौषधी असलेल्या वृक्षांचा आणि सोबतच अर्थातच या सुंदर पुष्पांचा सुद्धा। त्यामुळे अतिशय मनमोहक रंगात रंगलेली ही पुष्पोत्सवाची चित्र निश्चितच आपली मनं मोहून घेणारी आहेत आणि म्हणूनच मुंबईकरांसाठी ही सगळ्यात मोठी पर्वणी। या ठिकाणी येऊन तुम्ही वेगवेगळ्या वृक्षांची, वेगवेगळ्या रोपांची खरेदी सुद्धा करू शकतात आणि सोबतच या पुष्पोत्सवाचा आनंद सुद्धा लुटू शकतात। यावर्षी पुष्पोत्सवाच्या निमित्तानं झाडे जगवा, झाडं वाचवा हा संदेश मुंबई महापालिका देते आहे। त्याच्यामुळे घराघरामध्ये एका तरी वेगळ्या आणि नव्या रोपट्याची लागवड व्हावी असा संदेश मुंबई महापालिकेकडनं आता देण्यात आलेला आहे। कॅमेरामन मंगेश पेगडामकरसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।